मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे-मुंबई हायस्पीड ट्रेनमुळे शहराच्या विकासात मोलाची भर पडणार आहे। तसेच पुणे शहरातील मेट्रोचे जाळे वाढवणार असून पुणे मेट्रो 2ला मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरणासाठी स्थापना केली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पुण्यात 30 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पुण्यातील कात्रज येरवडा भुयारी मार्गाचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे। पुणे लोणावळा तिसऱ्या मार्गिकेला मंजुरी दिली असून यासाठी 5100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय पुणे शिरूर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे। तसेच हडपसर यवत या 31 किलोमीटरच्या 6 पदरी मार्ग शिवाय चाकण तळेगाव शिक्रापूर या उन्नत मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय बारामती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे। बारामती आणि पुरंदरमधील दुष्काळ कमी करण्यासाठी निराकरहा जोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे। फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, मात्र चाकण भागातील मेट्रोला यंदा देखील ठेंगा मिळाला आहे। पुणे ते शिरूर या 53 किलोमीटरच्या उन्नत मार्गासाठी 7514 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। तसेच तळेगाव ते चाकणपर्यंतच्या 25 किलोमीटरच्या रस्त्याचे 6 पदरीकरण होणार आहे। चाकण ते शिक्रापूर पर्यंतच्या रस्त्याचे देखील 6 पदरीकरण होणार आहे। पुणे आणि लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 5100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे। याचा थेट फायदा पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव परिसरातील नागरिकांना होणार आहे। तसेच पुणे ते शिरूर या दरम्यान 53 किलोमीटरचा उन्नत मार्ग 7514 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे। तळेगाव चाकण उन्नत मार्ग आणि चाकण शिक्रापूर मार्गाचे 6 पदरीकरण यामुळे औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। चाकण MIDC आणि चाकण मेट्रोला या अर्थसंकल्पात काहीही मिळाले नसल्याची जनतेची भावना आहे।